इफेक्ट राजा हेलो 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 नाम घ्या रे 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 त्या घोगडी वाल्याचं होत्या मेंढरवाल्याचं माझ्या बाळू मामाचं हो माझ्या बाळू मामाचं स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम या विश्वाची देवता मोठी देवता गणपती बाप्पा गजानन विद्येची देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा हस्तदेवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हा शिवरायांचा वैचारिक वसा ज्याने पुढे चालवला तो ज्यांचा महाराष्ट्र आहे ते शाहू फुले आणि आंबेडकर हा महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी या संतांच्या भूमीत संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये आगळा विचार करून आपली होळकरशाही स्थापन केली त्या होळकरशाहीचे संस्थापक थोरले बाळ बल्हारराव होळकर त्या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा आपल्या स्वातंत्र्याची खिडकी आणि विचारांची खिडकी पेटवली छत्रपती यशवंतराव होळकर अवघ्या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका महिलेला मिळाली ती माझी धर्मयोगिनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होत माझे गावचे ग्रामदैवत आई नवलाई देवी आई विठ्ठल देवी आणि देवडोकर लांजेचा धनी केदारली सभाटा जोगासारखी या मुंबईची मुंबादेवी आणि नटेश्वर जागे मालक रंगदेवता सर्वांना नमस्कार करून मूळ गादी बाबूरावकडे घराण्यातील युवाशंकर नारायणराव बाब्या राजाराम भवानी विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य विषय विकास कांबोरे सह संतोष कोल्हापुरे शाखा जय हनुमान नाथ संगड पंढारचे कोणवाडी यांचा समेत गेली 15हून अधिक वर्ष जो माझ्यासोबत सावलीसारखा राहिला तो माझा सख्य जोडते अतुल इंगळकर कीबोर्डला मला अतुल दादा अमितदादा चव्हाण बेंगलोरला अमोल नाणेसकर आणि आप्तपाडला रोहित टिके आणि साऊंडला माझा राजाचा पड्यात सर्वांना मला समजा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो जय भीम जय महाराष्ट्र आज लय मजा येणार आहे पण माझी शक्तीवारी काय असे प्रेमळ एवढे प्रेमात जाते पण तरी पण नवऱ्याची कळ काढायला जावी आणि नवऱ्यात कळ काढणार ती अशी कळ काढावी की सांच्याला जवान न भेटणार या दोन्ही काय नाही बारी मी करणार शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल माऊली रुक्माई माऊली जय माता सेवा संघ अरे पोरी शिट्या मारा भाई तू मारतो बाजूला जय मल्हार सेवा संघ सणगर डोंगरवाडी तालुका खेड एकदा वरती घाट माथ्यावरती एखाद्या कड्यात मी जाऊन आलो माझे मित्र कैलासवासी अंकुर झोरे यांच्या घराला मी गेलो पण वरती संकटवाडीत जाण्याचा योग आला संतोष रणकणवाडी
आणि एवढं सुंदर ठिकाण आमचं जसं लांजेला माचाळ आहे त्यासारखं एकदम असं वाटतं की इथंच कुठेतरी जागा घ्यावी एकत्र राहावं असं सड्यावर असलेला धनगरवाडा एवढा वरती डोंगरावर राहून जो वैचारिक वारसा ज्या वाढवणाऱ्या या संस्थापकांनी दोन घेतला आणि आमचं हे मंडळ तयार झालंय हा हॉल तेवढासा शाळेतला गॅदरिंग असत असत याच्यातून बाबा काय आयोजकांना पैसे मिळणार आणि काय त्याचा फायदा होणार त्यांचा त्यांना माहिती द्यावा लागणार आणि तरी पण ही डेअरिंग करणार मी तुम्हाला नतमस्तक करतो जर त्याला चुकलो आपला असेल तर क्षमा करा आणि माझ्या या तुऱ्याच्या पवित्र साजाकडून जय मल्हार सेवा संघ खेड संघर धनगरवाडी यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आता काय माहिती आहे मग ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं माझं काही पावलं नाव कोणाचे त्याच्यामुळे काय नाही सॉरी कोणाचंच नाव घेत नाही सगळ्यांना मानाचा जय मल्हार तर पण काही शाहीर मंडळी आहेत त्या शाहीरांचं नाव घेणं गरजेचं आहे शाहीर संतोष घाणक तुरीवाला घाण्या वाघ शाहीर ध्रुवा शेलार आहेत बॉडी बिल्डर माझे मित्र अविनाश तांबे आहेत अतुल कदम आहेत माझे वस्ताद बंधू म्हणजे गुरुबंधू संतोष कुलपटे आहेत संतोष शिंदे गोवा कुलांतूरचे आहेत त्या शाखा नसली वा तर शिवाजी कोकरे गोवा शाहीर प्रमोद घुमे वस्ताद माऊली आमचे त्यांच्यासोबत खूप बऱ्या होतात पत्रकार राजेश शिबे आहेत शाहीर गणेश शिंदे आहेत शशी गोवळकर माझा पाठीराखा कायम एकही बारी सोबत जाईल अध्यक्ष या मंडळाचे कृष्णा जानकर दीपक जानकर सर्व जानकर म्हणतात कोणाचं नाव घेऊ एक मंत्री असायचा रुसायचा एक मंत्री हसायचा तर आणि आता माझी राहिली चमचमती वा माझी शक्तीवाली वा एक शॉट दिसक्या गोळ्या आज सगळं तर साहित्य संदीप जोशी तुम्हाला मानाचा जय मानला अरे देवा मी संजय जोशी सॉरी संदीप मोरे बोला मानाचा जय मानला याच्यावर काय बोलू नका राजे मल्हारा वरांकरांचे सिंह यांचं कसं बाकी कधी ऐकले नाही आपल्या समाजात कार्यक्रम असला की लगेच यांचं मग हिंदू दैवत म्हणणार आमची राजमाता दिसत मल्हारा दिसतील आणि बोलून काय बोलले अहिल्यानगरला भाई जन्म झाला सॉरी अहमदनगरला जन्म झाला म्हणतात हे बरोबर तर सगळं त्यांना हे नाही माहिती की अहमदनगर या जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर आहे कौतुक राजमाता करतात आणि नाव अजून अहमदनगर हो ऐसा चलेगा परत कृष्ण एक चो असंच करायचं आपल्याला तुम्ही गंमत बघा राजे मल्हारा वरांकरांच्या सिंह माता अहिल्या ज्ञानाची मूर्ती राजे मल्हारा वरांकरांच्या सिंह माता अहिल्या ज्ञानाची मूर्ती मल्हार रावाने पाजले वैरांना पाणी संस्काराने मातेची गाजली जगी कीर्ती सद्गुरु मूर्ति पूजा मूलम सद्गुरुकुलम मंत्र मूलम सद्गुरु मोक्ष मूलम सद्गुरु कृपा
या ठिकाणी आज माझ्या या ठिकाणी मुंबई मंडळाचं मातृसंस्थेचं आज गरीब पूजन शिवाचं आणि आदिमाईचं होतं. त्या ठिकाणी जाऊन आलो आणि आज 2 शिष्य सांगलीतून आलेला आणि त्या विधावर गेल्यानंतर असं आमचे संतोष धारशे सरचिटणीस ते म्हणाले की शक्ती तुला किती बदलला. म्हणजे ही माया आदिमाया स्त्रीची बाजू मांडणार, आम्ही आत्मारामाची ब्रह्माची शिवाची बाजू मांडणार आणि ह्या आमच्या आदिमाईने एखादा भाग ठेवावा, तो भाग पुढचा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करावा. आम्ही जिथं भाग ठेवला तो त्यांनी सोडवायचा. म्हणजे ज्ञानाचा हा शक्तिपुरा होता. आणि आता शक्तिपुरा कुठे गेला? कमरेच्या खाली 2 अवयव त्याच्यावर बोलायचं, तुझ्या बायकोचा लपडा, तुझ्या आयुष्याचं हे आणि म्याव म्याव शिव्या जा. शक्तिपुरा कुठे गेला? आणि नंतर आमच्या पब्लिकला बघतात मग माझ्या वाटत लागली. याच्यात काही मोठी गोष्टच नाही हो. एखाद्याच्या बायकोची इज्जत काढणं, एखाद्याच्या आईची इज्जत काढणं, यात मोठी गोष्ट आलीच काय? शिवाय द्यायचे. पण अभ्यास करून त्या चालीवर विषय घेऊन त्याचा विषय बोलून आपण विषय टाकणे आणि त्याने पडू नये, हा जो भेद आहे हा शक्तीचा. आणि हळूहळू येतोय, सुरुवात करतोय स्तवनाला. लहानपणापासून हो लहानपणापासून तुझ्या पुढं बसून शब्दात लक्ष द्या. हो लहानपणापासून तुझ्या पुढं बसून देव केली उपासना. शिवा तुझ्या पुढं, मार्कंडा तुझ्या पुढं, ज्योतिबा तुझ्या पुढं, बाळूमामा तुझ्या पुढं, माझी ही याचना.
देवा तुझ्या पुढ माझी ही याचना बोल श्री गणपती गजानन कामदेवी अखंड हरदासवनीचा बोल तू रे भिवा शंकर बाब्या राजाराम गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर श्री नवले देवीनाथ मंडळ विवेकानंद धनगरवाड्याचा जय हनुमाननाथ मंडळ पनाजे कोंडवाडीचा गणपती बाप्पा या कोण या कोण गाव निसंगी या स्टोर 100 रुपये आणि त्यांचं म्हणणं आहे की गणाला पोहोचवण्याचं हा गण झाला पाहिजे. माझे मित्र शक्तिवाले अविनाश तांबे माऊली या स्टोर 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचे हे नाचाचे आमचे चालक या मुलांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तर धन्यवाद. अगत्य शिवाजी कोकरे हा मंडळी एक गोष्ट सांगायला आवडेल. हा पिक्चर मध्ये एकटा हिरो आला की फक्त तोच दिसतो. त्याच्या मागे त्याचे संगीतकार असतील, डीओपी टीम असेल, पटकथाकार असेल, त्याच्या अनेक साऱ्या गोष्टी असतात. आज विकास नंबर सगळ्यांना दिसतो. मात्र अनेक गोष्टींचा पाठिंबा अनेक लोकांचा असतो. मग चाली सुधारणा असो, चाली सुचवणं असो, विषय सुचवणं असो, विभाग सुचवणं असो, अशी अनेक मंडळी आहेत आणि त्याच्यापैकी माझा पाठीराखा शिवाजी कोकरे देखील आहे आणि त्यांचा चिरंजीव अगत्य शिवाजी कोकरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे संतोष झडक यांची कन्या प्रिशा या लेकीला माझ्याकडून शुभेच्छा 100 रुपयाचं पारितोषिक. आणि प्रदीप मांडवकर तुमचा चहाता वेळ मिळाली तर लंबोदरा विनंती. धन्यवाद. आणि गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंटचे शशी गोवळकर मावली माझी एकही बारी गेली चुकवली नाही. मी त्यांना सांगतो बक्षीस प्रत्येक वेळ द्यायची गरज नाही पण ते देतात. आज देखील 500 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. 2 फरमाईश घेऊया. आणि काल जागर झालाय. गावदेवाला गावकऱ्याने पूजलं, गावाने पूजलं आणि गावदेवाला पौत दिलं 5 फेऱ्याचं आपण घातलं. आणि अजून 15 दिवसानंतर या विश्वाचा मालक येणार आणि त्याला आपण घालणार. हा गावाचा गावदेव त्यानं सत्रमेट दिली विश्वाच्या मालकाला. काय नातं. आणि हा विषय जो गायला तुम्ही डोक्यावर घेतला फरमाईश आले. नवगणाचं गोतायचं आणि सुखानं नांदायचं गावदेवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं तुला पवत बांधायचं.
फरमाईश घेऊया. लंबोदरा हे लंबोदरा करुणा करा हे लंबोदरा कुलदेव मूळदेव पूजून सुरुवात दुर्व फुल पाच फळ रुजून रुजवात पाच सुपारे विडा ठेवून आलो घरा पल्ला पोसते कारवारी चौरंगाच्या पुरा लंबोदरा श्री गजानन खरात माऊली यांच्याकडून फरमाईश आहे की मुंबई गोवा हायवेवरती गाणे घ्या आणि त्याच्यावर 500 रुपये. श्री गजानन खरात माऊली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे चैतन्य भंडारे वणी दैतापूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. सुरेश बादने माऊली गाव पाबरे तुमचं नाव राहिलं माऊली कुणाचं नाव घेऊन 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद बादने माऊली. त्याचप्रमाणे नेताजी नगर धनगर समाज सेवा संघ घाटकोपर कामराज नगर शक्तितुऱ्याचा जंगी सामना आयोजित केला आहे. या मंडळाने 20 तारखेला आहे या 20/2025 सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी तेजल पवार आणि किशोर सनल या ठिकाणी डबल बारी आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आले आणि पैसा आलं. प्रियांश शिंदे दिव्यांश शिंदे सांग चल काय काय आणून गणा माझ्या बालपणी. अरे बापरे 100 रुपयाचं पारितोषिक आणि फरमाईश आहे येतो पाठावर. गणा गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैल दूर चालुनी दगड घोटे काट्यातुनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणलं तुला होत्या वाटाड वळणी. आणखी एक गण 4-4 गणाच्या फरमाईश झाल्या तर या भुवांना आम्ही बोलायचं कधी पण लोकांचा प्रयत्न लोकांची मागणी पूर्ण केली पाहिजे. कारण तुम्ही असाल तर आम्ही आहोत. तुम्हाला जे आवडतंय ते दिलं पाहिजे. आता मला सांगा एका गणाला माझा गण आता 5वा बोलेन मी त्याच्या आधी 4 फरमाईश पण चांगल्याला तुम्ही फरमाईश देता. आपल्या कमरेच्या खालचं बोलून कुणाची आईबण काढून फरमाईश येणार आहे नाही येणार. म्हणून चांगले ते घ्यायला पाहिजे आणि चांगले ते आमचं काम आहे ते द्यायला पाहिजे. आणि म्हणून आपण तुमच्या चरणाशी विचार हा किती आहे इथं काही नाही बरं अगं देणार आहे आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया तर वर्षासारखं मातर सजू दे कर समजलं काय काय आणि गाणे गणपतीला समजलं काय काय गाणे गणपतीला तुझ्या गौराईला घराला आई
तुझे सांगतो मी रोज सांगतो तुझला हो तुझे माझे तुझ हे सांगतो मी रोज सांगतो तुझला मग काय बोलावे तुझी अरुणा देवांतरीच्या या खाणा खुणा तारी मोरया तुझ्या साऱ्याने पुराणा ताण्या लोजीन पाखराना माझ्या बापा मोरया तारी मोरया तुझ्या लोजीन पाखराना माझ्या बापा मोरया
हो काय झालं मगाई झाली फरमाईश म्हणतात जोक त्या जोक हे नंतर मग डबल्यानं हे असं तुम्ही युट्यूबवर पाठवला की नंतर मला लोक म्हणतात काय झालं भक्ताचा जोक असं भगत नाही पिसाळलेले असतात लोक मला म्हणतात भक्तांची पोडीवर ठेवतो म्हणून तर माझा भाव आणतो 100 रुपये ठेवतो हे वाचतं का दादा सारखा गडबड आहे भावकीत काम झालाय नाही ना तर काय झालं हो झोपलं नाही ना काळोखांना दिसत पण नाही काय तर काय झालं कसा करून दाखवतो तर अजून एक भक्त त्या गेले होते ना सगळं पण या पुढे जायचं नाही डबल्या दिघे होता तर काय झालं बसला भगत संध्याकाळचा ह्या दिवसात लावलेली भात पीत पद्धतशीर रोपवर आलं खत टाकलेली भात काय मोडते का शास्त्रात लांबरे बोलना जसं तुम्ही जाल तसं जाता येतं अगदी मोत्यापासून शेंड्यापर्यंत जाता येतं सगळं जाता येतं पण आज माझी चमचमची बाई सरळ गेलेली आहे आणि माझी अशी आधी माहीत आहे अरे तसा शिवा जाणार तो आत्माराम जाणार ब्रह्मांड नाही जाणार तर ह्याने काय काढलेले आणि हा खरा शिकवतो प्रश्न विचारलेला आणि पैसा आलेला आहे वैष्णवी आखाडे स्वरा आखाडे समायरा आखाडे 500 रुपये पाठवतो श्री पांडुरंग झोरे यांच्याकडून वारी खद्दवा 100 रुपये गुरुवार झोरे धन्यवाद जनाजी वाणसाई देवी प्रतिष्ठान वावे सात पाणी यांच्याकडून 300 रुपये पाठवतो धन्यवाद आणि पांडुरंग जानू ढेबे यांच्या स्मरणार्थ आकाश ढेबे निहाल ढेबे निर्भय ढेबे यांच्याकडून 100 रुपये आणि शाहीर संतोष कलाप यांचे त्यांना एक विनंती आहे की एक गाणं त्यांनी गायला पाहिजे आणि कोण कोण गावाला येणार की नाही याला विषय गाणं फरमाईश आहे गोवा बोलतील तर माझे चमचमते बाईना माझे शक्तीवाले बाईना माझे काळेवाले लालवाले टोपीवाले बाईना प्रश्न विचारायला की म्हणाले की कृष्ण गोकुळ सोडून का चालला विविध भाग आहेत त्यांनी बाजूला सोडवले आणि ह्या मान्य पण करत नाही संदीप बुवा अरे माझी बाई ती कोपऱ्यात बसली आहे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो लक्ष असावं असा महादेव मोठा गती धर्म रक्षण कराया ह्याच्या सगळं आलं बुवा ह्याच्या सगळं आलं पहिल्यांदा गोकुळ सोडलं मथुरेत जाण्यासाठी नंतर गोकुळ सोडलं महाभारत घडवण्यासाठी श्रीकृष्णाचा अवतार आणि हे सगळं करण्यासाठी मायेला कसं सोडवलं हे बघायला आणि फक्त तुम्ही म्हणाय तुम्ही आहे तुम्ही आहे आज घाट डोबा भेटतो बघा मुक्का पोस्टा घाट कोपर खोटा बोलला होता दुःखित ढोपा अन्य बुवा मोरे तुम्हारे सामने खडा ना मोरे आणि चमचमती बाई यांना मी आय लव्ह यू म्हणायचं तरी त्रास व्हायला गेल्या वर्षी मला मग म्हणायचं आवं 2-3 वर्ष निसता माझा पिछा करणारी मला म्हणतात शक्ती तुझ्यातला म्हणतात जॉनी लिव्हर आहे हे म्हणायचं मग म्हणतात शक्ती तुझ्यातला निळू फुले आहे सगळं बोललो मी एकदाच बोललो माझ्या खिशात 20 रुपयाचा बंडल आहे आणि संदीप मोरे बुवा शक्ती तुझ्यातली रानू मंडल या म्हटल्यापासून त्यांनी जॉनी लिव्हर आणि निळू फुले सोडला प्रेमान जायचं कपड्यात आहे सारखं बघत नाही त्याच्याला त्याचा लाईन मारती धर्म रक्षण कराया अचल दृष्टांना घडवाया हरी सोडून या गोकुळा गेला मायेला सोडवाया हरी सोडून या गोकुळा गेला मायेला सोडवाया आपली जन्म देणारी आई ज्या वेळेला आपल्या भावाच्या म्हणजे
नवसाला ताब्यात होती. मग पहिला त्यांचं मर्दन केलं, पहिलं त्याला मारलं आणि आपल्या आईला म्हणजे आधी महिला सोडवली पहिल्यांदा. म्हणजे ह्या सगळ्या आल्या होत्या, राक्षणीचं रूप घेऊन काय घेऊन. आणि मात्र गोकुळ पहिल्यांदा तेव्हा कृष्णाने सोडलं. आता आमची बारी. शाही तुम्ही गवळीत उत्तर द्यायचं की कृष्णाने मथुरा नगरी सोडली तेव्हा एका गायीनं कृष्णाची वाट अडवून धरली, एका गायीनं धरली वाट. त्या कृष्णाने त्या गायीला कोणतं वचन दिलं तेवढं तुम्ही सांगायचं आहे. आता कळलं. कैलासवासी योगेश जानकर यांच्या स्मरणार्थ तळे धनगरवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक देण्यात. आपल्या शास्त्रात मोरणी नावाची गवळण होती. आयुष्यभर गोष्ट खरी मोरणी होती. शब्द आयुष्यभर मोरणी नावाची गवळण होती. तात विषय बघितला गंमत आपको ऐसा चिंता पचा सब आता है. देखो तो सब अरे गवळण तरणी अशी मोरणी आली खेळाया अंगावर. हाती धरली ग तुझ्या मारली ग, हाती धरली ग तुझ्या मारली ग पिचकारी तोंडावर. अशी धरली ग तुझ्या मारली ग पिचकारी तोंडावर.
तर मोरणी म्हणजे काय? हे मोरीबाईला नाही म्हणत आहे मी, आमच्या मोरेला नाही म्हणत आहे. मोरणी नावाची एक गवळण होती आणि ती बघा किती पवित्र गवळण होती. ती गवळण एक दिवस श्रीकृष्णाचा वेणू हरवला, बासरी हरवली आणि सगळ्या गोपिका आल्या आणि बासरी मिळेना. तेव्हा काय झालं, ही एकटी गेली शोधायला आणि त्याच्यानंतर तो वेणू हवेत वाजत होता. ती हवा जात होती त्या वेणूमध्ये, त्या बासरीमध्ये आणि बासरी वाजत होती आणि ती बासरी घेऊन आली आणि त्यावेळेला श्रीकृष्णाने तिला वचन दिलं की आजपासून या सुराचं नाव मोरणी वाणी हे सुराचं नाव त्या मोरणी ती आपली गवळण होती तिच्यावर दिलं होतं, ती गवळण. तर बुवांचा प्रश्न अनेक वर्ष आमच्यावर आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही कायम प्रयत्न करतो, पण बुवा काय मला नापास करतात. तर आज परत मी परीक्षा देतोय. बुवा लक्ष असू द्या. मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्ररत्नाचा नाव झाला, त्याचं नाव काय? तर शाहीर आज पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याचं नाव मेघनंद, त्यालाच धर्मरथ असे म्हणतात. मेघनंद आणि त्यालाच धर्मरथ असे म्हणतात. बुवा तुमच्या ज्या टिपा आहेत, तुम्ही ज्या बाजू सोडवल्या आहेत, त्या सोडवण्याचं उत्तर दिलं आहे आणि याच्या दरम्यान याच्या संदर्भात माझ्याकडे ग्रंथ उपलब्ध आहे. तुम्ही मागितल्यास तो घेऊन ये, मात्र तुम्ही उत्तर ते मान्य केलं तर. आणि आज तरी मान्य करा, प्रत्येक वेळेला आमच्या वास्तवाने किती अभ्यास करायचा. तुम्ही अजून काहीतरी बाजू सोडवा, काहीतरी अजून आम्हाला त्याची टीप द्या. किंवा बिभीषण तो रावणाचाच भाऊ आहे की दुसरा कोण खालच्या वाडीतला बिभीषण आहे किंवा वरच्या वाडीतला बिभीषण आहे, कळू दे. काहीतरी आम्हाला त्याचा बाजू द्या, जेणेकरून आम्ही त्याचा अभ्यास करू. तुमचा प्रश्नाला मी कुठं नाही ठरवत आहे, पण काहीतरी बाजू सोडवा, काहीतरी बाजू द्या. आता माझा प्रश्न, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं तेवढं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल. आता पद गाऊया. तर बोललं तुमचा म्हणता धुवा उडून धुवा उडवा बाबा. आता घ्या. चल हट बघ बाजूला, चल हट बघ बाजूला, कुठली लवसटही नाही ती. चल हट बघ बाजूला, कुठली लवसटही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. त्याच्यातली 2-4 मिनिटं जे फरमाईश आहे आमच्या संतोष कोल्हाटे बुवांना, ते फरमाईश पूर्ण करतील. गेल्या वर्षी त्यांचं हे गाणं गाजलेलं आहे. मी सर्वांना विनंती करेन की संतोष कोल्हाटे ऑफिशियल या चॅनलवर जाऊन हे गाणं सर्च करा, लाईक करा. मी कधीच माझ्या गाण्याची कधी अशी लोकांना विनंती केली नाही, पण आमच्या गुरुभक्तांसाठी मी करतोय.
ते गाणं आता ऐका फक्त मोकळं ऐका आणि एक अंतर ऐका. पूर्ण पूर्ण ऐका, काय नो प्रॉब्लेम. आपली मंडळ आहे.